चित्रा, मला माहितीये तुला काय वाटतंय ते. मलाही तुझ्याशी बोलणं थोडं अवघड जातंय, पण मैत्रिणी आहोत ना ग आपण. आणि तरीही मी अशी वागले. तू तू थोडी भरकटलीस, पण जाणीवपूर्वक मुद्दाम केलंस का तू हे? तर अजिबात नाही. मुद्दाम काय आणि नकळत काय, एकूण एकच. नाही चित्रा, तू सगळे दोष स्वतःच्या माथ्यावर नको घेऊस. भावनेच्या भरात आपण कधी कधी विसरून जातो भान. तू गुन्हा नाही केलास. प्लीज स्वतःला अशा प्रकारे अपराधी नको समजूस. आपण माणसं आहोत आणि माणसं चुकतातच ना चित्रा. पण आपण मित्र आहोत. आपण एकमेकांना समजून नाही घ्यायचं का? मला हे समजतंय चित्रा. ज्या मनोजवर तू जीवापाड प्रेम केलंस त्याने तुझ्यावर अविश्वास दाखवला, तुझी साथ सोडली, क्षुल्लक कारणांवरून तुझ्याशी भांडणं केली. सगळं विसरून तू जेव्हा परत त्याच्याकडे गेलीस तेव्हाही त्याने तुझी अवहेलना केली, तुला एकटं टाकलं, तुला हर्ट केलं. त्यातच त्याने तुला तुझी नोकरीही सोडायला लावली होती. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तू एकटी पडली होतीस चित्रा, माहितीये मला. तुला एकटं वाटत होतं, प्रेमाची ओढ वाटत होती. जे तुझ्या मनात होतं ते या ना त्या स्वरूपात आपोआप व्यक्त होत होतं. तुला आधार हवा होता आणि आदित्य तुला आधार देत होता. होय, आदित्य फार मनापासून तुला आधार देत होता, एक मित्र म्हणून. आणि त्याचा आधार घेता घेता नकळत तू त्याच्याकडे ओढली गेलीस. लाज वाटते ग मेघना मला स्वतःची. चित्रा, हे सगळं अत्यंत स्वाभाविक आणि नकळतपणे घडलंय. तू प्लीज असा चेहरा लपवू नकोस. बघ बघू माझ्याकडे. खरंच हे नकळतपणे घडलंय. ज्या क्षणी त्या गोष्टीचं भान आलं त्या क्षणी तू घरातून निघून गेली होती. सगळं कळतंय का तुला? मी या जगातनच निघून जायला हवं होतं ग मेघना. चित्रा, चित्रा, मी म्हंटल ना ग तुला, हे सगळं नकळतपणे घडलंय म्हणून. प्लीज त्याचा बाऊ नको करूस. कारण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा रेषा असते आणि आपणच ती ओळखायची असते. आणि मला असं वाटतंय ती रेषा तू ओलांडली नाहीयेस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की क्षणभरासाठी तू आदित्यकडे ओढली गेली असलीस तरी मनोजवरचं तुझं प्रेम अजूनही आहे तसंच आहे. फक्त तो तुझ्याशी वेडावाकडा वागल्यामुळे त्या प्रेमावर रागाचा आच्छादन पडलंय. त्याचंही तसंच झालंय. तुझ्या वागण्याचे चुकीचे अर्थ लावून तो विनाकारण तुझ्या रागावून बसलाय. चित्रा, तू मी अशी वेड्यासारखी वागले आणि तरीही
आपण तिघेही मित्र आहोत. ती एक धुळीची वावटळ होती असं समज. आपल्या तिघांच्याही डोळ्यात कमी अधिक धूळ गेलीच या वावटळीमुळे. पण आता आल्यात ना वळवाच्या सरी डोळ्यातून. आता सगळं स्वच्छ होईल.